नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. ज्येष्ठ पत्रकार मिलिंद बैसने यांच्यावर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा. पत्रकार संघाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन. धुळे शहरालगत असलेल्या अवधान टोल नाक्याजवळ ज्येष्ठ पत्रकार मिलिंद बैसने यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आज धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आलेले असून दिनांक 23 मे रोजी ही घटना घडली असून मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी ज्येष्ठ पत्रकार मिलिंद बैसने यांच्यावरच खोटा गुन्हा दाखल झाल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. दरम्यान या प्रकरणाची निपक्षपणे चौकशी करून हल्लेखोरांना तात्काळ अटक करण्याची मागणी आणि मिलिंद बैसने यांच्यावरील खोटा गुन्हा रद्द करण्याची मागणी धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाने आज निवेदनाद्वारे पोलीस प्रशासनाकडे केली आहे. दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज भाऊ गर्दे, उपाध्यक्ष अतुल भाऊ पाटील, प्रांतिक सदस्य प्रकाश नाना शिरसाट, माजी अध्यक्ष चंद्रशेखर आबा पाटील, ज्येष्ठ पत्रकार रवींद्र नगराळे, दैनिक एवन न्यूजचे उपसंपादक दीपक शिंदे, दैनिक केसरीचे जिल्हा प्रतिनिधी आकाश सोनवणे, नूरखान पठाण, गोरख गर्दे, संजीव पाटील, पंकज पाटील, दीपक वाघ, मनीष मासोळे, वीरेंद्र मोरे, शांताराम आयरे, जमील शहा, अनिश काटिक, कल्पेश पाठक, दिनेश निकुम, पुरुषोत्तम गरुड, राकेश गाळणकर, दिग्विजय गाळणकर, फरदीन अन्सारीसह पत्रकार संघाचे पदाधिकारीसह सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष मिलिंदजी बैसने यांच्यावर धुळे लळिंग टोल नाक्यावर जो हल्ला झाला त्याचा धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो. घटना घडली त्या मागे कारण काय आहे याचा सखोल तपास झाला पाहिजे. आधी पत्रकारांच्या वतीने या संबंध घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो. आज आम्ही आमच्या मागणीचे आणि घटना घडली त्याचा तपास निष्पक्षपाती व्हावा यासाठी पोलीस अधीक्षक दिवरे साहेब यांना निवेदन सादर केलेले आहे. तर त्यांनी आम्हाला निष्पक्षपातीपणे तपास करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.